नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 26 ऑगस्ट दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवलेला आहे। तर कोणते जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी रडारवरती बघू शकत असाल मित्रांनो, या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीलगतचा जो प्रदेश आहे वसई विरार आहे, त्यानंतर ठाणे आहे, मुंबई आहे, मुंबई उपनगर, उल्हासनगर, पनवेल, उरण, पेन, अलिबाग, नागो, ठाणे, त्यानंतर मुरुंद आहे, मानगाव, दापोली, महाड, दाभोल, खेड, त्यानंतर चिपळूण, मखलाज, रत्नागिरी, कंकावली, राजापूर, देवगड या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली, निपाणी, कराड, विटा, वडूज, सातारा, भोर, पुणे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे जुन्नर आहे, अकोले, घोटी, नाशिक, पेठ, जव्हार, त्यानंतर अव्वा, नंदुरबार, साक्री या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे धुळे आहे, मालेगाव आहे, चाळीसगाव, मनमाड, श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, त्यानंतर इकडं जामखेड आहे, पैठण आहे, दौंड, इंदापूर, पंढरपूर, बार्शी या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान कोरडं असणार आहे। मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसणार नाही। त्यानंतर इकडं सोलापूर आहे, त्यानंतर इकडं सोलापूर, नलदुर्ग, धाराशिव, बार्शी, त्यानंतर इकडं अक्कलकोट आहे, मोहोळ आहे, त्यानंतर इंदी आहे, त्यानंतर इकडे तुळजापूर आहे, धाराशिव, लोहारा, औसा, उदगीर, उमरगा, लातूर, शिरूर, अनंतफळ, त्यानंतर अंबेजोगाई, परळी, वैजनाथ, कैस, कळंब, वडवाणी, बीड, लोणी घाट, शिरूर, कसार, गेवराई, पाथर्डी, पैठण, त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, हा प्रदेश सुद्धा आपल्याला कोरडा असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे, तर पाऊस या ठिकाणी पडणार नाही। त्यानंतर इकडे कन्नडचा प्रदेश आहे मित्रांनो, कन्नड आहे, त्यानंतर गेवराई आहे, त्यानंतर इकडं पिंपरखेड, चाळीसगाव, त्यानंतर इकडं परोळा आहे, धुळे आहे, अंबळनेर, त्यानंतर एरंडोल, पाचोरा, चोपडा, जळगाव, त्यानंतर इकडे शेवगाव आहे, जामनेर आहे, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर, रावेर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं या ठिकाणी आपण जाफराबाद, भोकरदन आहे, त्यानंतर देऊळगाव राजा, जालना, त्यानंतर इकडं फुलंब्री आहे, या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं परतूर आहे, मंठा आहे, त्यानंतर लोणार आहे, जिंतूर, शेलू, परभणी, पाथरी, शेनगाव, औंढा, पूर्णा, बसमत, नांदेड, अर्धापूर, त्यानंतर इकडं कंधार आहे, नायगाव आहे, पेठ, उमरी, भोकर, हिमायतनगर, धर्माबाद, भैसा या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। फारसा पाऊस या भागामध्ये पडणार नाही। त्यानंतर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, विदर्भामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, त्यानंतर इकडे उमरखेड, किनवट, घाटंजी, पांढरकवडा, आदिलाबाद या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कारंजा, लाड आहे, मंगरुळपीर आहे, त्यानंतर या ठिकाणी मूर्तिजापूर आहे, त्यानंतर मानोरा, वाशिम, कारंजा, लाड, मालेगाव, रिसोड, त्यानंतर पातूर, बाळापूर, अकोला, पाटी, तेलारा, अकोट, त्यानंतर इकडे जळगाव, जामोद आहे, त्यानंतर इकडं नांदुरा, खामगाव, मेहकर, चिखली, बुलढाणा या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं दर्यापूर, मूर्तिजापूर, अचलपूर, परतवाडा, चिखलदरा, अमरावती, मोजरी, मोर्शी, आष्टी, चांदूर, आर्वी, त्यानंतर पुलगाव, कोल्हापूर, वर्धा, हिंगणघाट या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कारंजा आहे, काटोला आहे, कोंडाली आहे, लखमापूर, सावनेर, नरखेड, नागपूर, धवलपूर, त्यानंतर उमरेड, मौंडा, रामटेक या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं भंडारा आहे, तुमसर आहे, गोंदिया, तिरोरा, साकोली, अर्जुनी, मोरगाव, गोंदिया, त्यानंतर इकडं आमगाव, देवरी, त्यानंतर कोरची, ब्रह्मपुरी, आरमोरी,
कोळासा चिमूर, चंद्रपूर, पोबुर्णा, राजुरा, गोंडपिंपरी, त्यानंतर समरोशी, चंद्रपूर, गडचिरोली या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 26 ऑगस्ट दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.